दापोली तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून दररोज सकाळच्या वेळेत वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण निर्माण झालंय। या समस्येमुळे विद्यार्थी, व्यावसायिक, शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। याच पार्श्वभूमीवर दापोलीतील युवा कार्यकर्ते स्वरूप महाजन यांनी महावितरणच्या कार्यपद्धती विरोधात आक्रमक भूमिका घेत चटई आंदोलनाचा इशारा दिलाय। दिवस रात्र कोणत्याही वेळेत अचानक वीज खंडित होत असल्यानं विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून व्यापारी, उद्योजक, पर्यटन व्यावसायिक यांचंही आर्थिक नुकसान होत आहे। अनेक भागांमध्ये दररोज काही काळ वीज नसल्यानं नागरिकांच्या दैनंदिन कामांवर विपरीत परिणाम होत आहे। याबाबत अनेकदा तक्रारी करूनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। या समस्येची गंभीर दखल घेत युवा कार्यकर्ते स्वरूप महाजन यांनी महावितरण कार्यालयातच चटई टाकून झोपून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला। जोपर्यंत दापोलीतील वीज पुरवठा सुरळीत होत नाही आणि वारंवार होणाऱ्या खंडिततेवर ठोस उपाययोजना होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। महाजन यांनी महावितरण प्रशासनाला तातडीनं उपाययोजना करण्याचे आवाहन केले असून नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नये असा इशारा दिला। दरम्यान त्यांच्या भूमिकेवर अनेक नागरिकांनी त्यांना पाठिंबा दर्शवला। वीज समस्येच्या प्रश्नावर आता महावितरण प्रशासन काय भूमिका घेत आहे याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। दापोली तालुक्यातील वाढत्या वीज समस्येच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन महत्त्वाचं ठरणार असून प्रशासनानं तातडीने यावर तोडगा काढण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।